तिकडे नाशिकमध्ये एटीएम बाहेर सर्वसामान्यांच्या रांगा लागल्या आहेत, कारण नाशिकमध्ये नागरिक सध्या तापलेल्या उन्हात एटीएम पर्यटनाचा अनुभव घेताना दिसतात। शहरातल्या एकूण एटीएम पैकी केवळ 10 ते 20% एटीएम सध्या सुरू आहेत। त्यामुळे नागरिकांना शहरात पैसे मिळणाऱ्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागते। जिल्ह्यातल्या 906 एटीएम पैकी मोजकेच एटीएम सध्या सुरू आहेत। या एटीएम मधून पैसे काढण्यावरती सुद्धा मर्यादा आहेत। त्यामुळे सध्या बँकांच्या शाखांमधून पैशांचं वितरण सुरू आहे। मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे नाशिक जिल्ह्यातले सर्व एटीएम सध्या बंद अवस्थेत आहे। खरं तर 80%पेक्षाही अधिक एटीएम बंद असल्यामुळे सध्या बँक खातेदारांचं एटीएम पर्यटन सुरू आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। आपण बघू शकतोय की आयसीआयसीआय बँकेचं एटीएम आहे ज्याचं शटर डाऊन आहे, परंतु ही परिस्थिती केवळ आयसीआयसीआय बँकेची नाही तर जिल्ह्यामध्ये एकूण जवळजवळ 906 एटीएम आहे आणि त्यापैकी 70 ते 80% एटीएम सद्यस्थितीमध्ये बंद आहे। असं सांगितलं जातं की संपूर्ण देशभरामध्ये एकूणच जी काही रोख रकमेची जी काही तुटवडा आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे। नियमित रोख पैशांपेक्षाही जवळजवळ 40 ते 50% रोख रक्कम ही कमी बँकांना येते आणि त्याच्यामुळे बँकांनी सध्या एटीएमकडे पाठ फिरवलेली आहे असं म्हटलं जातं। अनेक बँक अधिकाऱ्यांशी आपण बोललो या संदर्भात, तर असं सांगण्यात आलंय की जर एटीएम मध्ये पैसे ठेवले तर लोक मोठ्या प्रमाणावर कॅश घेऊन जातात आणि त्याच्यामुळे नंतर रोख रकमेची जी आहे ती मोठी उणीव भासते आणि त्याच्यामुळे सध्या बँकांनी केवळ स्वतःच्या खातेदारांना पैसे काढता यावे यासाठी एटीएम बंद करून थेट शाखेत येऊन पैसे काढण्याचं आवाहन जे आहे ते आपल्या बँक खातेदारांना केलेले आहे, जेणेकरून प्रत्येक बँकेला मिळालेली करन्सी चेस्ट ही त्यांच्याच खातेदारांपुरती वापरली जाईल। परंतु साहजिक आहे या सगळ्याचा फटका जो आहे तो बँक खातेदारांना बसतोय। अनेक जे थोडेफार एटीएम सुरू आहे तिथे सुद्धा रोख रक्कम काढण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।